वक्तव्य काल अध्यक्ष शरद पवारांनी केलं। पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी हे वक्तव्य केलं, त्याच्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलं। दरम्यान मनोज जरांगे पाटलांसंदर्भातला सुद्धा पवारांना प्रश्न विचारण्यात आला, त्यामुळे शरद पवारांचा पाठिंबा मनोज जरांगेंना आहे का असा आरोप सुद्धा त्यांच्यावरती केला जातोय। याचं सुद्धा स्पष्ट उत्तर जे आहे ते शरद पवारांनी दिलं, ज्याच्याशी आमचा कवडीचाही संबंध नाही, त्यावर आम्ही काय भाष्य करण्याची गरज नाही, ते सत्यावरती आधारित आहे आणि त्यामुळे त्याच्यावरती भाष्य नको असं पवार म्हणालेले आहेत। या संदर्भामध्ये बोलण्यासाठी मी जाणार आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते अमोल मातेलेंकडे। अमोलजी, या सगळ्या काल राष्ट्रवादीचं एक शिबिर होतं, या शिबिरामधून पवार बोलले आणि त्याच्यानंतर आता पुन्हा एकदा एक नवं वळण या आरक्षणाच्या मुद्द्यावरती गेलेलं आहे। आपण कसं पाहता पवारांच्या वक्तव्याकडे? हे राज्य सरकार गेली 8-9 महिने झाले सत्तेवर आलेले आहे, परंतु हे मतचोरी करून सरकार आल्यामुळे त्यांचा कोणाचा पायपोस राहिलेला नाहीये। हे प्रश्न जे आरक्षणाचे आहेत वारंवार ते परत का येतात हे आपण समजून घेतलं पाहिजे। परंतु यांना हे प्रश्न सोडवायचे नाही, हे नेहमी चिघळ ठेवायचे। समाजामध्ये तेढ निर्माण करायची। ओबीसी वर्सेस मराठा वर्सेस ओबीसी, आदिवासी बांधव विरुद्ध धनगर समाज, बंजारा समाज विरुद्ध आदिवासी बांधव, अशा जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करायची आणि आपली पोळी शेकण्याचं काम करायचं। हे राज्य सरकार सत्तेवर आल्यापासून आतापर्यंत शेतकऱ्यांच्या कोणत्या प्रश्नावर त्यांनी प्रश्न सोडवण्याचं काम केलं? निवडणुकीपूर्वी गेल्या वर्षी आपण जर त्यांची भाषणं पाहिलं असतील, सभा पाहिल्या असतील, त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी किती त्यांनी गळे काढलेले आहेत आणि शेतकऱ्यांसाठी आम्ही हे करू ते करू 7-12 कोरा करू असं मुख्यमंत्री साहेब सांगत होते, परंतु अजूनही देखील 7-12 कोरा झालेला नाही, म्हणजे कर्जासाठी। पण अमोलजी, आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती असाही प्रश्न उपस्थित होतो, जेव्हा जरांगे पाटील मुंबईमध्ये आले होते हजारोंच्या संख्येनं मराठ्यांना घेऊन, तेव्हा सुद्धा सरकारने एक GR काढला। हैदराबाद गॅजेटला सुद्धा या जरांगेंच्या मागणीला सरकारनं पाठपुरावा केला, GR काढला गेला, त्याच्यानंतर जरांगेंनी उपोषण सोडलं आणि ते नंतर गेले। मग आपण कसं म्हणताय, पवार कसं असं म्हणू शकतात की आरक्षणाचा मुद्दा चिघळत ठेवायचा आहे? की मनोजदादा जरांगेंनी गेल्या वर्षापासून सरकारला इंटिमेशन दिले होते, सरकार सत्य आल्यानंतर सुद्धा त्यांनी वेळ दिला होता, सरकारने त्यांना विनंती केली, ते थांबले, परंतु दादांना आझाद मैदानावर येण्यासाठी ते थांबू शकले असते। त्यांनी आझाद मैदानावर येऊन उपोषण करण्याची काही गरज नव्हती। गरज नसताना त्यांनी अगोदर जर तो GR काढला असता तर हे सगळं करावे लागलं नसतं। पण सरकारने ना प्रत्येकाची परीक्षा पाहत असते, म्हणजे जे प्रश्न सहजतेने सोडू शकतात ते सोडवायचे नाही। धर्मामध्ये जाती धर्मामध्ये भांडणं लावायची आणि त्यांच्या अंगावर यायला लागलं की मग काहीतरी GR काढायचं, मग कोर्टात जायचं, कोर्टाकडून इथं बसता येणार म्हणून असं सगळं सांगायचं। जर मनोजदादा जरांगेंचे जे प्रश्न होते मराठा समाजाचे वेळी जर सोडवले असते तर आझाद मैदानावर त्यांना उपोषण करण्याची वेळ आलीच नसती। आतापर्यंत त्यांनी 6 ते 7 वेळा ते उपोषण केलेले आहेत। वारंवार उपोषण करायची काय गरज आहे? सरकारने हे प्रश्न सोडवले पाहिजे। सरकार आपलं पाप झाकण्यासाठी अगोदर काय केलं, मागच्या लोकांनी काय केलं हे सांगण्यापेक्षा तुम्ही आता सत्तेवर आहात आणि बहुमतामध्ये आहे, म्हणजे मतचोरी करून तुम्ही इतके पाशवी बहुमत मिळवलेलं आहे, केंद्रामध्ये पण आहे, राज्यामध्ये पण आहे, तुम्ही त्या ठिकाणी कायद्याची व्याप्ती वाढवून त्या ठिकाणी कायदा करू शकता, पण त्यांना हे काही करायचं नाही। हातूर मातूर काहीतरी द्यायचंय। GR मध्ये देखील शब्दांचे खेळ करायचे, एका बाजूला GR द्यायचा आणि एका बाजूला दुसऱ्या समाजाच्या लोकांना कोर्टामध्ये पाठवायचं आणि एका विशिष्ट जाती धर्माच्या लोकांची कमिटी स्थापन करायची। जर राज्यामध्ये सलोखा निर्माण करायचा असेल तर ह्या जातीच्या कमिट्या बंद केल्या गेल्या पाहिजे, समाजामध्ये सलोखा निर्माण केला गेला पाहिजे। राज्य आर्थिक बाजून इतकं कुमकुम झालेलं आहे। अमोलजी, मी याच मुद्द्याला धरून आता मराठा नेते आबासाहेब पाटलांकडे जातोय। आबासाहेब, आपण बघितलं असेल तर पवार असं म्हणतायत की मराठा आरक्षणाचा जो काही मुद्दा आहे, तो विषय जो आहे तो सरकारला चिघळत ठेवायचा आहे। GR काढला गेला, जरांगेंनी आंदोलन मागे घेतलं, मराठ्यांनी जल्लोष केला की बाबा GR निघाला, आता नोंदी मिळाला, आता आम्हाला आरक्षण मिळणार। मात्र या सगळ्या वक्तव्यानंतर आपण सरकारनं जो काही GR काढलाय त्याच्या सोबत आहात की पवारांच्या या वक्तव्याशी तुम्ही सहमत आहात? काय म्हणाल? नाही, शरद पवारांनी या राज्यात नेहमी अशी काही वक्तव्य करायची आणि त्याच्यामध्ये समाजाला संभ्रमात टाकायचं। मी आपल्याला आठवण करून देतो की गेल्या 50 वर्षामध्ये मराठा समाजाला एक ओळीचं सवलत किंवा शासन निर्णय कुठलाही निघाला नाही। ज्या वेळेला देवेंद्रजी फडणवीस साहेब सत्तेवर आले, हे सत्तेवर आल्यानंतर मराठा समाजाला 70 ते 80 शासन निर्णय हे आमच्या आंदोलनाच्या माध्यमातून त्याचा पाठपुरावा संपूर्ण आबासाहेब पाटलांनी केलेला आहे। त्यावेळेला ते एवढे मोठे निर्णय झाले
सारथी दिली, अण्णासाहेब पाटील महामंडळ दिलं, आरक्षण दिलं किंवा बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी समाजासाठी निर्माण केल्या. आणि आज जे ते करू शकले नाहीत, आरक्षणाचा मुद्दा चिघळत कुणी ठेवला, तर ह्याचा सगळ्यात मूळ कोणाचं महाराष्ट्राला विचारलं तर 1994चा शासन निर्णय काढला आणि मराठ्यांच्या पाठीत खंजीर या शरद पवारांनी खुपसला. ज्यांनी कधीच मराठा समाजाला काही दिलं नाही. आणि आज ज्या वेळेला मराठा समाजाला द्यायची वेळ आली की जे सरकार करतंय या राज्यातल्या सगळ्या बहुजन, ओबीसी, दलित, मराठा हे विषमता दूर करण्यासाठी कुठंतरी देवेंद्र फडणवीस साहेब पुढे पाऊल टाकतायत, त्यांना अडवण्याचा प्रयत्न हे पवार घराणं आतापर्यंत करत आलेला आहे. की ज्या पवारांनी गेल्या 70 वर्षामध्ये की छगन भुजबळ, मुंडे असे कार्यकर्ते तयार केले. भुजबळला कुणी मोठा केला हो? कुणी भुजबळला विरोध करायला लावला? कुणाकडे होता भुजबळ? शरद पवारांनी पाळलेला आहे ना तो. हा, त्या छगन भुजबळला पुढे घालून तुमच्या पक्षातला एक नेता उभा करून मराठ्यांच्या कायमस्वरूपी त्यांच्या विरोधात उभा तुम्ही केला. आणि तुम्ही काय सांगता महाराष्ट्राला? तुम्ही चिघळ ठेवला प्रश्न महाराष्ट्रामध्ये. कोण त्यांचा प्रवक्ता आहे? कोण त्यांच्या पक्षातील डिबेटला कधी लाईव्ह मध्ये बसायचं? आबासाहेब पाटील, आबासाहेब, मी तुमचा हाच मुद्दा धरून आता तुमचा हाच प्रश्न मी आता अमोल मातेले यांना विचारतोय. अमोलजी, आबासाहेब म्हणतायत की पवारांनीच मराठ्यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला, त्यांनीच तो मुद्दा जो होता तो चिघळत ठेवला. आता कुठेतरी मुख्यमंत्री एक पाऊल टाकतायत तर आता पवार त्यांना विरोध करतायत. आपण कसं पाहताय? ते तुम्हाला थेट आव्हान देतायत? नाही, आव्हान देत नाही. हा पवार साहेबांवरती परवलीचा शब्द झालेला आहे. काही जरी केलं तर पवार साहेबांनी दाखवा. पवार साहेबांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये शरद पवारांनी मराठ्यांच्यासाठी एखादा शासन निर्णय काढला, एक ओळीचा शासन निर्णय दिला असेल, तुम्ही राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणून दाखवा मीडियावरती. मी फडणवीसांनी काढलेले शासन निर्णय तुम्हाला मी समोर घेऊन दाखवतो. बोलत नाहीये आबासाहेब, तुम्ही बोलत असताना मी तुम्हाला डिस्टर्ब केलं नाही, तुमच्यामध्ये बोललो नाही. मी तुमचा सन्मान करतो. तुम्हाला वेळ दिली, तुम्ही बोला, तुम्हाला बोलू द्या. असं काय करताय? मी सांगितलं की आदरणीय पवार साहेबांमध्ये या राज्यामध्ये राजकारण करतात, परंतु साहेबांनी कधी कोणतं राजकारण केलं नाही. परंतु काही लोक विशिष्ट टार्गेट करण्याचं काम केलेले. परंतु हे त्यांनी आता पवार साहेबांना आरोप करण्यापूर्वी ह्या राज्य सरकारला हे प्रश्न विचारले गेले पाहिजे. वाशीला गेल्या वर्षी 2024ला जे आंदोलन झालं 26 जानेवारीच्या दरम्यान, तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आश्वासन दिलं होतं. तेव्हा ते आंदोलन त्या ठिकाणी थांबलं गेलं होतं. परंतु ते आश्वासन देऊन देखील पुढे का पाळलं नाही? त्यानंतर देखील 1.5 वर्षाने आंदोलन का करावं लागलं? हे सगळे प्रश्न आपण विचारले गेले पाहिजे. आणि आता GR काढून जर मराठ्यांना खुश करत असतील तर GR मध्ये किती कशा प्रकारची गोची करून ठेवलेली आहे. आपण जर बारकाईने अभ्यास केला तर त्याच्यामध्ये आपल्याला दिसेल. त्यामध्ये मराठा बांधव ऍडव्होकेट योगेश केदार जे आहे ते विश्लेषण करतात, त्यांचं ऐका दर्शक एकदा. आणि कशा पद्धतीने राज्य सरकारने जाती धर्मामध्ये तेढ निर्माण केलेले आहे, जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम केले, जातीमध्ये कमिट्या स्थापन केलेल्या आहेत. असं कधी होतं का? ह्या महाराष्ट्रामध्ये अनेक जाती धर्माची लोक राहतात. आबासाहेब मध्ये बोलू नका, तुमचा मी सन्मान करतो. असं काय करताय पाटील साहेब? तर हे सर्व करत असताना या सरकारची जबाबदारी आहे, सरकारने ती व्यवस्थित पार पाडली पाहिजे. आज आदरणीय पवार साहेबांनी काल नाशिक या ठिकाणी शिबिरामध्ये सांगितलं की जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये आपल्या सर्व ठिकाणी फिरावं लागेल. जो समाजामध्ये तेढ निर्माण झालेले, आपण जर गाव पातळीवर पाहिलं तर एकमेकांशी कोणी बोलत नाही, इतर जातीच्या धर्माबरोबर त्या दुकानातून काही वस्तू घेतल्या जात नाही, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. तेव्हा सलोखा निर्माण करण्याचं काम आता आपल्या पक्षाला घ्यायचं आहे. या दृष्टीने आम्ही काम करणार आहोत. ही खरी जबाबदारी राज्य सरकारची आहे. राज्य सरकार काय करतंय? एका विशिष्ट समाजाला घेऊन त्यांच्या समाजाच्या कमिट्या स्थापन करून त्या ह्या समाजाबरोबर जोडण्याचं काम करून आणि आपापसात झगडवण्याचं काम, म्हणजे त्यांचे मूळ जे प्रश्न आहेत, म्हणजे राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था आहे का? कुठेच नाहीये. अमोलजी, मी तुमचा हाच मुद्दा धरून आता आबासाहेब पाटलांकडे जातो एक छोटीशी प्रतिक्रिया घेण्यासाठी, कारण आपल्याला दुसऱ्या सुद्धा बातम्यांसंदर्भातले अपडेट्स घ्यायचे आहेत. आबासाहेब असं म्हणतात अमोलजी की याच्या आधी सुद्धा आंदोलनं झाली, जेव्हा नवी मुंबईमध्ये जरांगे आले तेव्हा सुद्धा एकनाथ शिंदे त्यावेळी मुख्यमंत्री होते, त्यावेळी त्यांना आश्वासन दिलं. आणि आताचा जो GR काढलाय त्याच्यामध्ये अनेक त्रुटी सुद्धा आहेत. या त्रुटी आपण तपासल्यात का, असं थेट ते बोलतात. आपण काय पाहताय? माझा त्या अमोल पवारांना प्रश्न आहे की 1994 पासून मराठ्यांच्या पाठीत खंजीर कोणी खुपसला? ही आरक्षणाची खुटी कोणी मारून ठेवली? आणि मराठ्यांच्या विरोधामध्ये नेते कोणी उभा केले? कोणी हे सगळं समोर आणले? तुम्ही का सरकारला बदनाम करताय? का देवेंद्र फडणवीस ज्यांनी दिलं, अहो त्यांनी मुंबईत आलं, त्यांनी शासन निर्णय तरी काढला, तुम्ही काय केलं?
मला फक्त त्यांनी देवेंद्र सांगायचं फडणवीस शरद पवार साहेबांनी की मराठा समाजासाठी एखादा शासन निर्णय काढला असेल किंवा त्यांनी एखादा मराठा समाज निर्णय घेतला असेल तर त्यांनी चॅनलवरती घेऊन यावं की त्यांच्या 50 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये शरद पवारांनी मराठा समाजासाठी ह्या योजना आणल्या, ह्या सवलती आणल्या, मराठा समाजासाठी हे केलं. मला तुम्ही ते चॅनलवरती घेऊन या आणि जर तुम्हाला नसेल तर आम्ही आमच्या मुख्यमंत्र्यांनी या महाराष्ट्राच्या जनतेसाठी मराठा समाजासाठी 1200-1300 कोटी रुपये वर्षाला द्यायचं काम केलं. त्यांचे सगळे शासन निर्णय आम्ही चॅनलवरती घेऊन येतो आणि तुम्ही दाखवा, तुमच्याकडे काय असेल तुम्ही दाखवा. अरे त्यांनी देण्याची हिंमत केली, 2 वेळा आरक्षण देण्याची हिंमत केली. तुम्ही काय केलं? आरक्षण घालवायचा प्रयत्न केला. तुम्ही माणसं उभा केली, मराठ्यांना अडवायचा, मराठा अडवा आणि राजकारण करा ही समीकरण तुम्ही सुरुवातीपासून हे सगळं काम आहे देवेंद्र फडणवीसांनी केलेलं आहे. आरक्षण तुम्ही याला पुढे घ्या भूमिका. पवारांनी पुढे भूमिका घ्यावी आरक्षणावरती. कामे आले आंदोलनामध्ये? तुम्हाला चिघळ असं वाटतं ना, मग कामे आले आंदोलनामध्ये पुढं यायचं होतं ना, तुम्ही यायचं होतं ना. तुमचे कुठे गेलं तर राष्ट्रवादीचे नेते ज्यावेळेला आंदोलन होतात त्यावेळेला तुमचे कुठे नेते असतात? यायचं, हे चुकीचं आहे, हे बरोबर आहे. मीडियावरती नाही सांगायचं. तुम्हाला कळतो, कायदा कळतो, GR कळतो, मग का ग बसले? का ग बसले आतापर्यंत? उत्तर आहे तुमच्याकडं, तुम्ही द्या ना उत्तर द्या अमोलजी. ते म्हणतात उत्तर द्या, तुम्ही उत्तर द्या. नाही, काय झालंय, अण्णासाहेब पाटील साहेबांचं मराठा समाजासाठी बरंच योगदान आहे. ते तळमळीने बोलतात, परंतु ते एका विशिष्ट माणसाची सुपारी घेऊन या ठिकाणी बोलण्याचं काम करतात. त्यांची मला कीव येते. त्यांनी आम्ही समाजाला मिळवून देणारी माणसं आहे. तुम्ही काय सांगता? या आंदोलन केलं, जेल भोगले समाजासाठी. तुम्ही कुठल्या गोष्टी करताय? तुम्ही काय केलं समाजासाठी? कुठल्या? तुम्ही एखादा GR काढला, एखादी ओळ काढले सांगा. 18,500 मुलं शासनामध्ये आम्ही लावलेली आहेत. 1-2 हजारो 70-80 शासन निर्णय काढले. अण्णासाहेब पाटील महामंडळ चालू केलं, सारथी चालू केलं. ते कार्यकर्ते आम्ही सुपारी घेणारे नाही. तुम्ही सुपारी घेऊन बोलताय. आबासाहेबजी आणि अमोलजी, आता आपल्याला या सगळ्या मुद्द्यावरती नेमकं आता काय होतं पुढे हे सुद्धा पाहणं